महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर प्रेम करणारे अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजितदादा हे फक्त बारामतीचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते होते. त्यांच्या अपघाताच्या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज आपण त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत, जसे की त्यांच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती होते, त्यांनी राजकारणामध्ये पहिलं पाऊल कधी ठेवलं आणि इतर काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी म्हणजेच चिन्ह घड्याळ या पक्षाचे नेते होते आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते. अजितदादा हे शरद पवार यांचे भाचे होते, म्हणजेच शरद पवार यांच्या भावाचा मुलगा. अजित पवार यांनी मागच्या वर्षी राष्ट्रवादीमधून वेगळे होऊन भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांना जॉईन केले आणि त्यांना उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्यात आले होते. जर अजित पवार यांना चित्रपटमध्ये काम करण्याची इच्छा असती तर ते करू शकले असते, कारण त्यांचे वडील डायरेक्टर व्ही शांताराम यांच्यासोबत त्यांच्या स्टुडिओमध्ये काम करायचे. पण अजितदादा यांनी त्यांच्या काकाच्या सोबत राजकारणामध्ये जाण्याचं ठरवलं. अजितदादा यांचा जन्म 22 जुलै 1959ला देवळाली प्रवरा, जिल्हा अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर येथे झाला होता. अजितदादांच्या वडिलांचे नाव अनंतराव गोविंदराव पवार आहे आणि त्यांच्या आईचे नाव आशाताई पवार आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सुमित्रा पवार आहे आणि त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963ला बारामतीमध्ये झाला होता. अजितदादांना 2 मुलं आहेत. त्यांचे नाव पार्थ पवार आणि जय पवार असे आहे. पार्थ पवार राजकारणाशी जोडले गेलेले आहेत, तर जय पवार व्यवसाय क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांच्याकडे संपत्ती ही चांगल्या प्रमाणात आहे. अजितदादा हे 12वी पास आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले होते. आता बघूया अजितदादांनी राजकारणात पहिलं पाऊल कधी ठेवलं. त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल 1982 मध्ये ठेवलं होतं आणि ते 1991 मध्ये पहिली वेळेस निवडून आले होते. ते बारामतीमधून पहिली वेळेस निवडून आले होते. त्यानंतर ते थांबले नाही आणि निवडून येत गेले आणि महाराष्ट्राचे 6 वेळेस उपमुख्यमंत्री झाले. दादांना एक मोठा भाऊ सुद्धा होता, पण ते राजकारणापासून वेगळं आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या काका शरद पवार सोबत राजकारणामध्ये जाण्याचं ठरवलं होतं, म्हणून ते शरद पवारांसोबत मुंबईमध्ये राहायला गेले आणि मागच्या वर्षी त्यांनी पार्टी तोडून त्यांचे वेगळे आमदार करून भाजप आणि शिवसेना सोबत जाण्याचं ठरवलं. तुम्हाला अजितदादांची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.